नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याकडे आलेला आहे ॲक्सिस बँकेचे रिझल्ट. सध्या जो आपल्याकडे सीझन चालू आहे तो सध्या सीझन आहे रिझल्टचा मार्केटच्या संदर्भामध्ये. आणि आपण बघतोय का दररोज वेगवेगळ्या कंपन्यांचे रिझल्ट येतात. अशातच आलेला आहे ॲक्सिस बँकेचा रिझल्ट. आणि हे रिझल्ट जर बघितले तर हे रिझल्ट काही खुशी काही गम अशा प्रकारचे आहेत. म्हणजे धड ना रिझल्ट चांगले आलेत ना वाईट आलेत. आता जर आपण याला वाय टू वाय बेसिसवरती जर बघितलं तर हा नफा जो आहे 26% कमी झालेला आहे. नफ्यामध्ये 26%ची घट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. आणि जे प्रोव्हिजन करायचं असतं म्हणजे एनपीए असेल किंवा बाकीचे जे काही बुडीत कर्ज आपण म्हणतो त्याला एनपीएस म्हणतात. म्हणजेच नॉन प्रोडक्टिव्ह असेट आपण म्हणतो त्याला. तर त्याच्यासाठी जे प्रोव्हिजन करायचं आहे ते पण वाढलेलं आहे. मग आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ॲक्सिस बँकेचं खरंच रिझल्ट काय आलेले आहेत. वाईट आहेत का चांगले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्या चॅनलवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि त्यानंतर आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे तोही आपण जॉईन करू शकता. जर एखाद्याला असं वाटलं का तुम्हाला स्विंग ट्रेड कोणते पाहिजेत किंवा जर एखादा आपल्या याच्या निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेड मी कोणते करतो त्याची माहिती पाहिजे असेल तर त्याकरता आपल्या चॅनलची मेंबरशिप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी 1350 रुपये आपले 12 महिन्याचे चार्जेस आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला तो चॅनल जॉईन करू शकता टेलिग्रामचा. त्यासाठी फक्त 1350 रुपये तिथंच पे करायचे. तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर विचारला जाईल. त्या नंबरवरती तुमचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तिथे व्हॉट्सअप नंबर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ऑटोमॅटिक येते. किंवा जर आपल्याला असं वाटत असेल का मला व्हिडिओ सुद्धा पाहिजे तर त्याकरता मग आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे. आणि ती मेंबरशिप म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे ती तुम्हाला घ्यावं लागेल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या जॉईन नावाचं बटन दाबायचं आहे. 299 रुपये पेमेंट करायचं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला दर महिन्याला 12 ते 13 असेच व्हिडिओ भेटतील का त्यामध्ये तुम्हाला ब्रेकआउट स्टॉक कोणते आहेत, ट्रेड कसा घ्यायचा आहे, काय वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातील. त्यासाठी तुम्हाला 299 रुपये पर मंथ पेमेंट करावा लागेल. ओके. आता इथे आपण बघूया का आता ही जी बँक आहे ॲक्सिस बँक. तर ही ॲक्सिस बँकेची जी काय आहे स्थापना ती स्थापना झालेली आहे. ही 1993 साली ॲक्सिस बँकेची स्थापना झाली. आणि ही आहे आपल्या भारतामधली आहे 3 नंबरची प्रायव्हेट सेक्टर मधली सगळ्यात मोठी बँक आहे. आणि आता ह्या बँकेचं जर आपण बघितलं असेल तर नेटवर्क खूप मोठं आहे. त्यांच्यावर नेटवर्क म्हणजे दुबई, सिंगापूर, त्याच्यानंतर अबुधाबी, शारजा, ढाका वगैरे ह्या अशा ठिकाणी ह्या बँकेच्या ब्रँचेस आहेत. आणि ही आहे साहजिकच भारतातली 3 नंबरची सगळ्यात मोठी बँक आहे. मार्केट कॅपिटल जर विचार केला तर 3,62,000 कोटी रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे. आणि त्यानंतर जो त्याचा पी आहे तो आता 14च्या आसपास चालू आहे. आता इथे आपल्याला महत्वाचं बघायचं आहे का कंपनीचे रिझल्ट काय. कंपनीचे रिझल्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आता रिझल्ट आताच रिसेंटली आलेले आहे संध्याकाळी 6 वाजता मार्केट क्लोज झाल्यानंतर. पहिल्यांदा आपण रिझल्ट बघणार आहोत वाय टू वाय बेसिसवरती. म्हणजेच काय, मागच्या वर्षाचा सप्टेंबर क्वार्टर आणि आत्ताचा क्वार्टर. आणि त्यानंतर मग आपण बघणार आहोत मागचा जूनचा क्वार्टर आणि सप्टेंबरचा क्वार्टर. पहिल्यांदा आपण वाय टू वाय बघूया. इथे जो कंपनीचा रेव्हेन्यू झाला होता 31,601 करोड रुपयाचा, थोडासा वाढलेला आहे, 32,310 करोड झालेला आहे. त्यानंतर इथे आपण बघतोय का जे काय फायनान्सिंग प्रॉफिट होतं तर म्हणजेच आता हे जे फायनान्सिंग प्रॉफिट म्हणजे काय, कंपनीनं कंपनीनं ठेवल्या, कंपनीनं कर्ज दिलं. तर ह्या तर ह्या प्रकारचं जे आपण असं म्हणूया का एकंदरीतच कंपनी म्हणजे बँकेला जो काय प्रॉफिट होतो तो प्रॉफिट होता हा 1,575 करोड रुपयाचा फायनान्सिंग प्रॉफिट. आणि त्यानंतर मार्जिन होतं 5%च्या आसपास. पण आता तो कमी होऊन 36 करोड रुपयापर्यंत आलाय. आणि फायनान्सिंग मार्जिन जे आहे ते फार एकदम झिरोवरती आलेलं आहे. ही एक निगेटिव्ह बाब आहे. मागच्या क्वार्टरमध्ये फायनान्सिंग मार्जिन एकदम 0% वरती होतं. ती एक निगेटिव्ह बाब आहे. त्यानंतर आपण इथे आता आपल्याला बघायचं की नेट प्रॉफिट काय सांगतोय. सप्टेंबर महिन्यामध्ये नेट प्रॉफिट आपण बघतोय का ह्या ठिकाणी जो आपल्याला दिसला होता तो नेट प्रॉफिट होता 7,436 करोड रुपयाचा. आणि तो आता कमी झालेला आहे 5,567 करोड रुपयाचा. म्हणजेच इथे मी जो तुम्हाला सांगितलंय प्रॉफिटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉल झालाय. त्याला ते एक प्रकारे ह्याच्यासाठी निगेटिव्ह बाब आहे.
कारण वाय टू वाय बेसिसवरती जर बघितलं तर प्रॉफिट जो आहे तो खूप प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. ओके. आणि आता आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी क्यू टू क्यू बेसिसवरती, म्हणजे क्वार्टर टू क्वार्टर बेसिसवरती आपण या ठिकाणी बघूया. आता क्वार्टर टू क्वार्टर बेसिसवरती जर बघितलं तर एकंदरीत रेव्हेन्यू होता 32,348 करोड रुपये मागच्या 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 क्वार्टरचा. आता 32,310 आहे, म्हणजे थोडासा फरक आहे. आणि त्यानंतर जो प्रॉफिट होता तो 6,279 करोड रुपयाचा होता. आता तोही प्रॉफिट कमी झालेला आहे, त्या क्वार्टरपेक्षाही प्रॉफिट कमी झाला आहे 5,567 करोड रुपयाचा. म्हणजेच एकंदरीत आपण बघतोय का हे रिझल्ट एकदम खराब खराब आलेले आहेत. आता उद्या याचा आपल्याला दणका आहे ऍक्सिस बँकेला बसू शकतो अशी एकंदरीत शक्यता दिसते. आणि आता इथे आपल्याला बघायचं आहे का इथे आपलं शेअर होल्डिंग पॅटर्न तो काय आहे पण या ठिकाणी बघूया. आता शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितलं या बँकेमध्ये तर इथे या ठिकाणी आपला LIC जे आहे त्या LICचा आपल्याला ह्या ठिकाणी जवळजवळ हा होता 14% आसपास स्टेक होता 2017ला. तो आता 8% आलेला आहे. LIC त्यातून हळूहळू बाहेर पडते. त्यानंतर परत जनरल इन्शुरन्स इंडिया कंपनी लिमिटेड पण त्यामध्ये होते, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी पण होती पण आता नाहीये. मग आता जर बघतोय आपण का ह्या ठिकाणी सगळ्यात मोठा जो स्टेक आहे तो स्टेक होल्डर आहे LIC, तो आहे 8%च्या आसपास. आणि त्यानंतर मग आपण बघूया बाकीचा दुसरे मोठे स्टेक कोणी नाहीये. म्हणजेच आता सध्याच्या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर ह्या कंपनीचा सगळ्यात मोठा प्रमोटर आहे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. म्हणजेच एका प्रकारे LICचीच बँक आहे का काही हे आता असं मला वाटायला लागले. आणि त्यानंतर मग आपण बघतोय का FI जे आहे ते जवळजवळ 41%च्या आसपास आहे, पण तेही 50%वरून 41%पर्यंत खाली आलेत, तेही कमी झालेले आहेत. त्यामध्ये खास करून आपण बघतोय का डॉग अँड फॉक्स इंटरनॅशनल स्टॉक फंड मध्ये त्याची जवळ 2.25%च्या आसपास आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पेन्शन ग्लोबल फंड आहे त्यामध्ये परत 2%च्या आसपास आहे. गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरची 2% भागीदारी आपल्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर का व्हॅनगार्ड टोटल इंटरनॅशनल स्टॉक इंडेक्स फंडची 1%ची भागीदारी आहे. अशा प्रकारे आपण बघतोय का त्या ठिकाणी आपल्याकडे FI ची जवळ 40%च्या आसपास भागीदारी आहे. आणि DIs मध्ये जर आपण बघितलं असेल म्हणजेच आपले जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यामध्ये आपण बघतोय की आयसीआयसीआय प्रुडेन्शियल जे आहे त्याची जवळ 60% भागीदारी आहे. त्यानंतर HDFC आपण असं म्हणू HDFCचा म्युच्युअल फंड आहे त्याची जवळजवळ 5%च्या आसपास भागीदारी आहे. हे असे मोठे मोठे गुंतवणूकदार यामध्ये आहेत. तर एकंदरीत आपण बघतोय का मेनली एक जर सगळ्यात मोठा प्रमोटर बघितला तर याच्यामध्ये आहे LIC. ठीक आहे. आता चार्ट वरती आपल्याला उद्या काय याच्यामध्ये बघायला भेटणार आहे आपण ते एकदा इथे जाणून घेऊया. LICच माझ्या डोक्यामध्ये आलं. ऍक्सिस बँक आपलं राहिलं होतं. ऍक्सिस बँक लिमिटेड. आता हा चार्ट जर आपण बघितला असेल तर ऍक्सिस बँकेचा चार्ट बऱ्याच दिवस मी बघितला नव्हता. याला जरा थोडस ठीक आहे RSI ला ठेवूया. आता इथे आपल्याला या ठिकाणी जर आज तर करेक्शन बघायला भेटलेलं आहे. साधारणतः 11 म्हणजे जवळजवळ हा स्टॉक 1215 रुपयापासून खाली आलाय ऑलरेडी 1170 पर्यंत आलेला आहे. सपोर्ट जर आपण बघितला तर सपोर्ट झोन आपल्याला या ठिकाणी आहे अराउंड 1126 रुपयाच्या आसपासचा सपोर्ट झोन आहे. त्यानंतर हार्डल जर बघितला म्हणजेच रेजिस्टंट जर बघितला तर याला रेजिस्टंट अराउंड आपल्याला या ठिकाणी बघतोय आपण 1180 रुपयाच्या आसपास याला झोन रेजिस्टंटचा आहे. मग आता या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्यात बघा. आता जर आपल्याला चुकून जर बाय चान्स जर भेटला तर समजा 1126 रुपयाच्या आसपास म्हणजे इथून जवळजवळ 40 रुपयाच्या आसपास खाली आला 3-4% जर खाली आला तर एक त्या ठिकाणी बायचा कॅन्डिडेट हा बनू शकतो. आणि त्यानंतर जर समजा तो तेजीमध्ये टिकला वगैरे तर मग 1180च्या वरती जर गेला तरच खरेदी करायचा आहे. म्हणजे दोन आपल्यासाठी झोन आहेत, एक 1180 आणि त्यानंतर 1126 मधला झोन टाइमपास आहे. 1126 ला बाय केला तर 1180 पर्यंत जाऊ शकतो. कारण कधी कधी हे काय असते मार्केटचे खराब रिझल्ट येणार आहेत हे मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांना माहीत असते. आधीच त्यांनी प्रॉफिट बुक केलेले असते. सामान्य गुंतवणूकदार विचार करतो खराब रिझल्ट आलेत विका आणि हे घेतात आणि वरती नेतात. आणि कधी कधी आपल्याला वाटतं खूप चांगले रिझल्ट आले पण त्याच्या आधी तेजी झालेली असते आणि आपल्याला ते लक्षातच राहत नाही. आणि मग तेजी झाली तर आपल्या डोक्यात राहते खरेदी करा FI थोडे थोडे विकत जातात मग आपल्या गळ्यात पडतो तो स्टॉक असं होतं. तेव्हा जर 1180च्या वरती जर गेला तर मग पॉसिबिलिटी आहे पुढे साधारणतः
आपल्याला 1240 पर्यंत जाण्याची आणि जर खाली आला 1126 तर 1180 पर्यंत जाण्याची. साधं सोपं गणित याच्यामध्ये, इतकं काही त्याच्यामध्ये असं मोठं मॅथमॅटिक नाहीये. ओके, तर हे होते आपले आलेले ऍक्सिस बँकेचे रिझल्ट. ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. रिझल्ट आलेले संमिश्र स्वरूपाचे, पण कंपनीचा NPA साठी जी काय त्यांना प्रोव्हिजन करायची ती वाढलेली आहे. आता ती प्रोव्हिजन किती वाढलेली आहे आपण ते एकदा बघूया. नफा जर आपण बघितला तर तो 26% नफा हा त्या ठिकाणी फॉल झालेला आहे Y2Y बेसिस वरती. आणि त्यानंतर जर आपण बघितलं असेल तर का NII जी आहे ती थोडीशी वाढलेली आहे. कंपनीची NII म्हणजेच नेट इंटरेस्ट इन्कम, म्हणजेच म्हणजे साधारणतः बँक, कुठली बँक काय करते, आपल्याला व्याजावरती पैसे देते वगैरे, त्यातून जे काय भेटतं त्याच्यामध्ये फक्त 2%ची मार्जिनली वाढ झालेली आहे. 13,483 करोड पासून 13,744 करोड पर्यंत ती वाढ झालेली आहे. एवढी काही त्यामध्ये वाढ नाहीये. त्याच्यानंतर आपण बघतोय का बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट हा क्वार्टरली बेसिसवरती 3% पडलाय. इयरली बेसिसवरती जर बघितलं तर 26% पडलेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघूया का काय झालेलं आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं बघायचं का प्रोव्हिजन. आता ही जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन Y2Y बेसिसवरती जवळ 61% त्यांना त्या ठिकाणी करावा लागलेली आहे, म्हणजे वाढ त्याची झाली आहे. 2,133 करोड रुपयाची मागच्या वर्षाच्या क्वार्टरला जी प्रोव्हिजन करावी लागली होती, ती प्रोव्हिजन आता त्यांना 3,547 करोड रुपयाची प्रोव्हिजन करायला लागलेली आहे. आणि म्हणजेच आपण त्या ठिकाणी बघतोय का जे आपण संशयित बुडीत कर्ज आहे त्यासाठी बँकेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोव्हिजन करावं लागली आहे. तीच प्रोव्हिजन जर बघितली तर जवळजवळ 1,400 करोड रुपयाच्या आसपास ती त्या ठिकाणी वाढलेली आहे. तेच पैसे जर इकडे आपल्या याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये आले असते तर इतके खराब रिझल्ट आले नसते. त्याच्यानंतर आपण बघूया का जी असेट क्वालिटी आहे, बँकेची असेट क्वालिटी जर आपण बघितली तर ही असेट क्वालिटी आपण बघतोय का तर थोडीशी NPA लेवल्स रिड्यूस्ड सिक्वेन्सली टू 1.46 अँड 0.44 रिस्पेक्टिव्हली ॲज अगेन्स्ट 1.57. तर म्हणजेच जर आपण बघितलं असेल तर जून महिन्यापेक्षा जरा थोडीशी असेट क्वालिटी थोडी सुधारलेली आहे. NPA थोडा सुधारलाय, पण त्यासाठी त्यांना जी प्रोव्हिजन करावं लागते ती प्रोव्हिजन त्या ठिकाणी जास्त करावी लागत आहे. हे आहेत सगळे अशा प्रकारचे ॲक्सिस बँकेचे रिझल्ट. तेव्हा हा एकंदरीत सगळा व्हिडिओ होता, तो मी आपल्यासाठी बनवला होता एज्युकेशनल पर्पज. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारचे असे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. जे आपल्या समोर आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. टेलिग्राम चॅनल आहे आपला, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर प्रायव्हेट चॅनल जॉईन करायचं असेल तर तोही जॉईन करू शकता. आपण आपल्या चॅनलचे मेंबर सुद्धा होऊ शकता. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय, पण परत भेटू नवीन विषयासह.